हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? तर आज मी मस्त अगदी क्रंची आणि रेस्टॉरंटपेक्षाही भारी असे पोटॅटो वेजेस बनवलेले आहेत. तर मायक्रोवेव्हमध्ये कसे बनवायचे म्हणजे बेक कसे करायचे, त्यासोबतच मी विदाऊट डीप फ्राय असे हे पोटॅटो वेजेस बनवलेले आहेत हेल्दी व्हर्जनमध्ये. त्यासोबतच मस्त असं कोल्ड कोको, अर्थातच आता समर सीझन आहे आणि मुलांनाही सुट्ट्या आहेत. तर ह्या 2 रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला आपण पहिल्यांदा कोल्ड कोको बनवूया. त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं, त्याच्यातलं साधारण 1 वाटीभर एका बाउलमध्ये काढलं आणि बाकीचं दूध मी तापवायला गॅसवर ठेवलं. दूध तापतं तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर बाउलमधल्या दुधामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 4 ते 4.5 चमचे साखर आणि 1.5 चमचा कोको पावडर घेतली आहे. कोको पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकतात. हे मस्त मिक्स करून घ्यायचं, सगळं एकजीव असं मस्त करून घ्यायचं आणि हे साईडला ठेवायचं. तर हेही झालेलं आहे. आता आपण चॉकलेट जे आहे ते चॉप करून घेऊयात. तर इथे मी मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे. तुम्ही डार्क चॉकलेटही घेऊ शकतात किंवा आपली साधी डेअरी मिल्कही वापरू शकतात. तर साधारण आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी इतकं आपल्याला चॉकलेट पाहिजे आहे. तर सायमल्टेनियसली आपलं दूधही तापलेलं आहे. गॅस मी बंद केला आणि हे जे मिक्सचर होतं ते एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मग ते असं मिक्स करत करत ह्या दुधात टाकायचं. ते टाकल्यानंतर आपण चॉप केलेलं चॉकलेटही टाकलं आणि पुन्हा छान त्याला एक उकळी काढून घ्यायची. त्यासाठी मी गॅस चालू केला. छान त्याला उकळी आल्यानंतर असं हलवत हलवत साधारण 3-4 मिनिटभर छान ठेवलं ते. त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, कारण की आपल्याला हे पूर्ण थंड करायचं आहे. छान असं ते घट्टसर होतं. कोल्ड कोको खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता ते थंड होतं आहे तोपर्यंत आपण पोटॅटो वेजेसची तयारी करून घेऊया. तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे बटाटे घेऊ शकतात. त्यानंतर त्याची अशी सालं तशीच मी ठेवलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे. तुम्हाला सालं आवडत नसतील तर तुम्ही काढूनही घेऊ शकतात आणि सिंपल असं त्याचं कटिंग करायचं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी इझी आहे. तर आता हे मस्त आपल्याला मी पुन्हा एकदा पाण्याने वॉश केले आणि आपल्याला ते छान शिजवून घ्यायचे आहेत. तर असे मी एका कुकरमध्ये टाकले. तुम्ही कढईतही टाकू शकता, कारण की ते आपल्याला विदाऊट झाकण लावता शिजवायचे आहेत. तर छान त्याच्यात 1.5 चमचा मी मीठ टाकलं आणि हे आपल्याला साधारण 80% शिजवायचे आहेत. तर तुम्हाला मी दाखवते, माझे बटाटे 80% शिजलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीत, नाहीतर मग ते सगळा त्याचा चुरा होऊन जातो. आता हे मस्त मी एका चाळणीत काढले आणि त्याच्यावर थंड पाणी घातलं आणि त्यानंतर सगळं पाणी नितरल्यानंतर मी ते एका स्वच्छ कपड्यावर पसरवून ठेवले. छान त्याच्यावरही ड्राय झाल्यानंतर मी ते एका बाउलमध्ये काढून घेतले. आता आपल्याला याला करायचं आहे कोटिंग. त्यासाठी मी याच्यात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि सीझनिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर मी थोडी कोथिंबीर घातली, थोडं मिक्सअप घातलं, साधारण 1 ते 1.5 चमचा पेरी पेरी मसाला, 1 ते 1.5 चमचा, पाव चमचा मीठ. तुम्ही याच्यात लाल तिखटही घालू शकतात किंवा चिली फ्लेक्सही घालू शकतात. हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मायक्रोवेव्हमध्ये आपल्याला पहिल्यांदा लावायचं आहे. त्यामुळे मी छान ते प्लेटवर काढून घेतलं बटर पेपरवरती आणि आपल्याला ते हाय रॅकवरती ठेवायचं आहे. तर ऑइल थोडं मी ब्रश करून घेणार आहे त्याला, कारण की ते आपल्याला बेक करायचं आहे. तर एका साईडला आपलं मायक्रोवेव्ह प्री हीट होत आहे तोपर्यंत आपण कढईमधली प्रोसेस बघूया. कढईमध्ये मी साधारण 1.5 चमचा तेल घातलं आणि ते छान असं तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि असं पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पोटॅटो वेजेस त्याच्यावर असे ठेवायचे आणि मस्त मीडियम टू हाय फ्लेमवर ते छान होऊ द्यायचे. तर आपलं मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेलं आहे. तर आता आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवर हे ठेवायचं आहे 20 मिनटासाठी. तर 10 मिनटानंतर ते परत आपल्याला दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे 10 मिनटं झाली की सगळे बटाटे पुन्हा उलटे करायचे मायक्रोवेव्हमधले आणि जे कढईतले आहेत ते छान मीडियम टू हाय फ्लेमवर असे परतवून घ्यायचे, जेणेकरून ते खूप मस्त क्रिस्पी असे होतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. वरचं कोटिंग जे आहे ते खूप टेस्टी पण लागतं आणि खूप मस्त असे पोटॅटो वेजेस होतात. तर 20 मिनटानंतर आपले बेक पोटॅटो वेजेसही झालेले आहे. तेही मस्त क्रंची असे झाले होते आणि ही सगळी प्रोसेस होताना आपलं कोल्ड कोको जे आहे तेही मस्त थंड झालं. आणि आता आपण काय करू, थोडंसं डेकोरेशन करूया, थोडं गार्निशिंग. तर ग्लास घेतला मी, त्याला थोडं पाणी लावलं आणि एका डिशमध्ये थोडी कोको पावडर आणि साखर घेतली. तर त्याला छान असं मी लावून घेतलं
त्याला ते जे कोको पावडर आणि साखर जी आहे ती त्या पाण्याला चिटकते आणि मस्त ग्लासमध्ये बर्फ टाकला आणि हे कोल्ड कोको टाकलं आणि मस्त थंडगार असं कोल्ड कोको खूप छान लागतं. तुम्ही या दोन्ही डिशेस नक्की ट्राय करून बघा. आवडलं तर नक्की लाईक करा. थँक्यू.